नमो शेतकरी योजनेची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिली आहे। उद्या मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे। कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी महत्त्वाची माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच दिली आहे। उद्या मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे टोटल 2000 रुपये या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये 2000 रुपये जमा होतील। त्यानंतर दुसरा टप्पा लगेचच उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये बुधवारी या ठिकाणी पैसे जमा होतील आणि गुरुवारी 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील। असं 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नेमकं तुम्हाला आता मंगळवारी 2000 मिळणार का बुधवारी 2000 मिळणार का गुरुवारी 2000 मिळणार हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। कारण गेल्या 1 महिन्यापासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने त्या ठिकाणी वाट त्या ठिकाणी बघत होते। आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, आज खात्यावरती 2000 रुपये येतील, उद्या येतील, अशा प्रकारच्या सोशल मीडियावर बातम्या पसरत होत्या। परंतु आता अधिकृत मुख्यमंत्री साहेबांनी GRS या ठिकाणी आता या योजनेबद्दल काढला आहे आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सुद्धा पत्रकारांना बोलताना महत्त्वाची अपडेट सांगितल्या। आता त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा GR काढून त्याचे पैसे जे आहेत तर ते या ठिकाणी बँकांना वर्ग करण्यात आलेत। आता उद्या त्या ठिकाणी दुपारपासून मंगळवारी पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं या ठिकाणी वितरण होणार आहे। बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे वितरण होईल आणि गुरुवारी तिसऱ्या टप्प्याचे वितरण होईल। असं टोटल मंगळवारी 12 जिल्हे, बुधवारी 12 जिल्हे, गुरुवारी 12 जिल्हे, असं 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी 3 दिवसांमध्ये होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणती तुम्हाला काळजी करण्याचं आव्हान काय सुद्धा नाही, म्हणजे तुम्ही अजिबात काळजी करू नका। आता नमो शेतकरी योजनेचे 2000 मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे। सरकारने जवळपास सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता जाहीर करून टाकल्या, बँकांना दिले आहे। नेमकं तुम्हाला आता मंगळवारी पैसे मिळणार का बुधवारी पैसे मिळणार का गुरुवारी पैसे मिळणार हेच आता या ठिकाणी बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला नेमकं मंगळवारी त्या ठिकाणी पैसे पाहिजे असतील तर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकार करणार आहे। मग त्यानंतर लगेचच बुधवारी म्हणजेच त्या ठिकाणी लगेच बुधवारचा दिवस आहे, तो म्हणजे 10 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी कोणाला पैसे मिळणार आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर गुरुवारी 11 सप्टेंबर आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत, कोणत्या दिवशी मिळणार आहेत हे या ठिकाणी आता नवीन लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। आता बघा, तुम्हाला वाटतं असेल एकदम पैसे येतील, परंतु सरकारने खबरदारी म्हणून आता DBTच्या माध्यमातून पैशांचं वितरण करण्यास ठरवलंय। म्हणजेच DBT म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे एका दिवसाला 36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जात असतात। त्यामुळे आता जवळजवळ 93 लाखाच्या वरती शेतकरी पात्र आहेत। त्यामुळे 3 दिवसांमध्ये पैशांचं या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे। प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यामध्ये हे वितरण या ठिकाणी करणार, असं मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आले आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी कान देऊन ऐकायचं आहे। तुमचा जिल्हा नेमकं मंगळवारसाठी आहे का बुधवारसाठी आहे का गुरुवारसाठी आहे हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। या ठिकाणी सोशल मीडियावर गेल्या महिन्यापासून अनेक बातम्या पसरल्या होत्या की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परंतु शेतकरी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा, ज्यावेळी सरकार GR काढतं त्याच वेळी हप्ता येत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचा नमो शेतकरी योजनेचा 6वा जो हप्ता आहे तर तो मिळाल्यानंतर बरोबर 4 महिन्यांनी नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता येत असतो। कारण तुम्हाला तर माहितीच आहे, प्रत्येक त्या ठिकाणी 4 महिन्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी 2000 रुपये सरकार त्या ठिकाणी पाठवत असतं। मग त्यामध्ये केंद्र सरकारचे म्हणजे PM किसान योजनेचे 2000 त्या ठिकाणी 4 महिन्यातून तुम्हाला एकदा येत असतात। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 4 महिन्यातून एकदा 2000 रुपये येत असतात। त्या ठिकाणी आता मंगळवार दिनांक आता बरोबर 9 सप्टेंबर रोजी मागील जो 6वा हप्ता मिळाला होता त्याला आणि याला बरोबर त्या ठिकाणी 4 महिने पूर्ण झाले आहेत। त्यामुळे कोणीही चिंता करू नका, आता GR सरकारच्या माध्यमातून आला आहे। मंगळवार, बुधवार, गुरुवार असं 3 दिवसांमध्ये कधी पण एका दिवशी तुमच्या खात्यावरती हे त्या ठिकाणी 2000 रुपये येणार आहेत। आता आपण या ठिकाणी पाहूया
मंगळवारसाठी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यानंतर लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये बुधवारसाठी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी गुरुवारी या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता आपण पहिल्यांदा लिस्ट पाहू, जे म्हणजे मंगळवार म्हणजेच उद्या 9 सप्टेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगतो। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, यामध्ये 3 गट पडले आहेत, ते म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार। आता बघा यामध्ये मंगळवारसाठी कोणते 12 जिल्हे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत, आता आपण लगेच या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया। आता बघा या ठिकाणी मंगळवारसाठी पहिला जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे, तो म्हणजे त्या जिल्ह्याचं नाव आता सांगतो पहा। आता बघा मंगळवारसाठी पहिला जिल्हा निवडला तो म्हणजे अकोला जिल्हा। या अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडणी केले असेल म्हणजेच आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर तुम्हाला मंगळवारसाठी तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला मंगळवारसाठी 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण होणार आहे। तुमचा जिल्हा मंगळवारसाठी आहे का बुधवारसाठी आहे का गुरुवारसाठी आहे नक्की बघायचं आहे। आता बघा 2 नंबरचा जिल्हा मंगळवारसाठी तो म्हणजे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती आता 2000 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत। त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा अहमदनगर। या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात तर 3 नंबरचा जिल्हा या ठिकाणी आता सांगितला आहे। मग मंगळवारसाठी 4 नंबरचा जिल्हा उस्मानाबाद, 5 नंबरचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा कोल्हापूर, 7 नंबरचा जिल्हा गडचिरोली, 8 नंबरचा गोंदिया, 9 नंबरचा चंद्रपूर, 10 नंबरचा जळगाव आणि 11 नंबरचा जालना, 12 नंबरचा ठाणे। आता बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर आता हे मंगळवारसाठी 12 जिल्हे सांगितले आहेत। जर तुमचा जिल्हा अजून पण आलेला नसेल तर तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका। तुम्हाला पुढे जे जिल्हे सांगणार आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे। मग तुम्हाला बुधवारी पैसे मिळणार का गुरुवारी पैसे मिळणार हे तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्हाला मंगळवारसाठी सांगितलं, परत एकदा पटपट 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगतो ज्यामध्ये मंगळवारी पैसे येणार आहेत। बघा अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, त्या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे या 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये मंगळवारी वितरण या ठिकाणी होणार आहे। आता तुम्हाला अजून पण तुमचा जिल्हा आला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी बुधवारसाठी कोणते जिल्हे निवडलेत आणि त्या ठिकाणी गुरुवारसाठी कोणते 12 जिल्हे निवडलेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, तुम्ही जर फार्मर आयडी कार्ड काढला असेल तर तुम्हाला कोणतीही पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आली नाही, कारण गेल्या महिन्यापासून अनेक त्या ठिकाणी बातम्या पसरल्या होत्या की हे शेतकरी अपात्र होणार, हे शेतकरी अपात्र होणार, परंतु सरकारच्या माध्यमातून सांगितले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण कोणालाही अपात्र या ठिकाणी करण्यात येणार नाही। सर्वांना हप्ता या ठिकाणी येणार आहे। फक्त तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती नसावं, तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावं। सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड सरकार पाहिलं जाते, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच शेतकऱ्यांना देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे। त्यामुळे आता तुम्हाला मंगळवारसाठीचे त्या ठिकाणी 12 जिल्हे सांगितले आहेत। अजून आपण बुधवारसाठी 12 जिल्हे कोणते आहेत ते पाहणार आहोत, त्यानंतर गुरुवारसाठी कोणते 12 जिल्हे आहेत ते पाहणार आहोत। आता बघा त्या ठिकाणी बुधवारसाठी हे 12 जिल्हे आता या ठिकाणी आहेत। यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आलाय धुळे जिल्हा। आता बघा धुळे जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जवळपास 3 लाख शेतकरी आता या ठिकाणी लाभार्थी आहेत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता बुधवारसाठीचा नंदुरबार जिल्हा। या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा बुधवारी हप्ता या ठिकाणी जमा या ठिकाणी होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यामध्ये आता आनंदाची बातमी आल्या, ढगफुटी होऊन शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झाले। त्यातच आता नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। तुम्हाला बुधवारी पैसे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे।
आता बघा त्यानंतर नागपूर जिल्हा, त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात तुम्हाला दिलासा या ठिकाणी मिळालाय। तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता बुधवारी या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नाशिक जिल्हा आणि परभणी जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 7वा हप्ता बुधवारी या ठिकाणी जमा होणार आहे। अजून पण भरपूर जिल्हे बाकी आहेत। तुमचा जिल्हा नेमकं कधी आहे, कोणत्या वारात आहे, नेमकं मंगळवारसाठी सांगितले, बुधवारसाठी आपण सांगत आहोत। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुम्ही बरेच दिवस झालं नमो शेतकरी योजनेची वाट बघत होता। त्यानंतर आता बघा पुढचा जिल्हा आहे तो बुधवारसाठी पालघर, त्या ठिकाणी पुणे, बीड, बुलढाणा, त्या ठिकाणी भंडारा आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना आता बुधवारसाठी या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। अजून पण तुमचा जिल्हा आला नसेल तर आता तुम्ही इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। आता गुरुवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण होणार आहे लगेच तुम्ही आता पाहायचं आहे। आता बघा त्या ठिकाणी गुरुवारसाठी बघा आता मुंबई शहर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती आता गुरुवारी पैसे येणार आहेत। काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी 3 टप्पे करण्यात आलेत। जर तांत्रिक ही अडचण जर सॉल्व्ह झाली म्हणजेच त्या ठिकाणी नीट व्यवस्थित झाली तर त्या ठिकाणी मंगळवार किंवा बुधवारी सर्व त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा लाभ सोडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।